नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच गोव्यातील मोपा येथील ग्रीनफील्ड विमानतळाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मनोहर पार्रिकर यांच्या नावाने ग्रीनफील्ड विमानतळाचे नाव ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 15 ऑगस्ट हा भारताचा आणि टिंबटिंब स्वातंत्र्य दिन आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी पाकिस्तान. 15 ऑगस्ट हा भारताचा आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कुठे सुरू करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ठाणे. देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ही ठाण्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या अध्यक्षाखाली समिती स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए ज्ञानेश्वर मुळे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्ञानेश्वर मुळे हा अध्यक्षाखाली समिती स्थापन केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारातर्फे कोठे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 आयोजन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जुन्नरमध्ये. महाराष्ट्र सरकारातर्फे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 हे जुन्नर येथे करण्याचे आयोजन केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल ॲसिड कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सायट्रिक ॲसिड. आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल ॲसिड म्हणजे सायट्रिक ॲसिड. नेक्स्ट प्रश्न आहे, रात आंधळेपणा हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए अजीवनसत्व. रात आंधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मी सिनेमा पाहतो. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेतील पहिले सभापती कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जी व्ही मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर. नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय हे रवींद्रनाथ टागोर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट भारतात कधी तयार झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1913 मध्ये. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट 1913 मध्ये तयार झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी लॉर्ड माउंटबेटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट प्रश्न आहे, ऊस हा टिंबटिंबचा एक प्रकार आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी झाड. ऊस हा झाडचा एक प्रकार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पोलीस महासंचालक. महाराष्ट्रात पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संगीताचा पाया असे खालीलपैकी कशाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सामवेद. भारतीय संगीताचा पाया हा सामवेद आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विघळत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए रांगोळी. रांगोळी हा पदार्थ पाण्यात विघळत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, मनुष्याच्या मानेत किती मणके असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 7 मणके असतात मनुष्याच्या मानेमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, मेळघाट अभयारण्याची स्थापना कधी झाली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1973 मध्ये मेळघाट अभयारण्याची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू कोण असतो? जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जिल्हा अधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असतो. नेक्स्ट प्रश्न आहे,
कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट प्रश्न आहे ताकावी अथवा तगाई म्हणजे काय आहे? ताकावी अथवा तगाई म्हणजे काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कृषी कर्ज. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी साल्हेर. महाराष्ट्रातील दुसरे क्रमांकाचे उंच शिखर हे साल्हेर आहे आणि ते नाशिकमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारताच्या राज्यघटनेतून एकूण किती अनुसूची आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 12. भारताच्या राज्यघटनेत एकूण 12 अनुसूची आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे स्थापन झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे स्थापन झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सातारामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? अयोध्या शहर कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी घागरा नदी. अयोध्या हे शहर घागरा नदीकाठी वसलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मानसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? मानसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नागपूरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे डिजिटल इंडिया योजना कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1 जुलै 2015 मध्ये डिजिटल इंडिया योजना सुरू झालेली आहे.